घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांनी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच घोड्यांची खरेदी विक्रीसाठी उभारलेला किल्ला म्हणजे घोडबंदर किल्ला। गुगल मॅपवर घोडबंदर किल्ल्याचे डेस्टिनेशन सेट करून गाडी उल्हासनगरवरून 2 तासांनी घोडबंदर गावाजवळ पोहोचली। वाटले की उजवीकडे किल्ल्यावर जायचा रस्ता आहे, पण किल्ला डाव्या बाजूच्या रस्त्याला होता, म्हणून गाडी डाव्या बाजूला वळवली। अशा रीतीने गुगल मॅप पण कधी कधी कन्फ्यूज करतो। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो, आपण आलो आहोत ठाणा रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ 21 किलोमीटरच्या अंतरावर घोडबंदर किल्ल्याजवळ, आणि आज आपण घोडबंदर किल्ला बघणार आहोत। गडावर तुरळकच माणसं होती। हा ऐतिहासिक किल्ला मीरा भाईंदर या शहरात मोडतो। हा किल्ला पुरातत्व विभागाकडे नोंदणीकृत आहे। मागील अनेक वर्षापासून किल्ल्याची पडझड झाली आहे। पालिकेने राज्य शासनाकडे घोडबंदर किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक या योजनेअंतर्गत संगोपनार्थ देण्याची मागणी केली होती। त्याला शासनाने 2019 साली मंजुरी दिली। तदनंतर किल्ल्याचा विकास आराखडा तयार करत पुरातत्व विभागाच्या मदतीने किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले। इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी 1550च्या आसपास डोंगराळ भागावर किल्ला बांधण्याचा विचार केला आणि त्यांनी तो या जागेवर बांधला। 1730 मध्ये हा किल्ला पूर्णपणे बांधून झाला। या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ककाबेदी तन्ना असे होते। मित्रांनो, घोडबंदर किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर गावाजवळ आहे। 1737 पर्यंत या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते। तेव्हा त्यांनी येथे एक चर्च बांधले होते, पण ते सध्या आता अस्तित्वात नाही। पेशवे चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मराठ्यांनी किल्ल्याला यशस्वीरित्या वेढा घातला आणि मार्च 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला। या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत असे आणि त्यामुळे या जागेला घोडबंदर असे नाव पडले आहे। संपूर्ण किल्ल्याचा रंग लाल तपकिरी रंगाचा आढळतो। मित्रांनो, इथून आत जाऊया। मित्रांनो, आपण त्या गावातून आलो, गाडी तिथे पार्क केली आणि तिथून चालत चालत इथे आलो। थोडं या बाजूला गेलो, परत इथून आत गेलो आणि ह्या मोकळ्या जागेतून या पायऱ्यांमधून या पायऱ्यावर चढून ह्या इथून असं ह्या मोकळ्या जागेवर वर आलेलो आहोत आणि इथं मोठा भगवा फडकवलेला आहे। हा जो एरिया आहे इथे बहुतेक घोड्यांना बांधलं जात असावं। आणि हा समोर मोठा हौद आहे मित्रांनो, मुलं खेळत आहेत तिथे। इथं बहुतेक पाणी साठवलं जात असावं घोड्यांसाठी। आणि समोर ही घोडबंदर खाडी आहे, इथून सुरू होते ती तिथपर्यंत ही घोडबंदर खाडी आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत आता किल्ल्याच्या बुरुजावर आणि इथे आल्यावर आपल्याला ध्वज दिसतोय, तो आपल्या मागे आहे। चला आता आपण त्या बाजूला जाऊया।
प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, जंजिरे धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागला बंदर किल्ला, दुर्गाड किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती. सह्याद्रीची एक रांग उल्हास खाडीजवळ उतरते. तिचे टोक घोड्यासारखे दिसते, त्यामुळे या बंदराला घोडबंदर असे नाव पडले असावे. आणि तसेच या किल्ल्यावर घोड्यांची खरेदी विक्री केली जात असे, त्यामुळे सुद्धा या किल्ल्याला घोडबंदर नाव पडले असावे. मित्रांनो, आपण इथं वर उभे होतो आणि इथून हा हौद पाहिला होता. आणि त्या हौदात मुले खेळत आहेत. मित्रांनो, या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव काकाबे दी तन्ना असे आहे. मित्रांनो, पोर्तुगीज इसवी सन 1530 मध्ये आले आणि त्यावेळेस हा किल्ला बांधायला त्यांनी घेतला. इसवी सन 1737 पर्यंत पोर्तुगीजांचे येथे राज्य होते आणि ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा प्रशासनालय इथे बनवले. मित्रांनो, असं सांगितलं जातं की 1672 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी इथे हल्ला केला होता, पण त्यावेळेस पोर्तुगीज होते आणि त्या पोर्तुगीजांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते आणि पोर्तुगीजांनी हा हल्ला परतावून लावला. इथून खाली उतरूया. इसवी सन 1737 मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्यावेळी पोर्तुगीजांची 250 माणसे मारल्याची व 7 गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. मित्रांनो, या ठिकाणी बहुतेक घोड्यांना बांधलं जात असावं. वसईच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागला बंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. सन 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला. हा संपूर्ण मोकळा परिसर आहे मित्रांनो. इथं लहान मुलं खेळत आहेत. आणि ह्या मोकळ्या जागेत घोड्यांचा व्यापार केला जात असावा. मित्रांनो, हा किल्ला अगदी छोटा आहे. साधारण 10-15 मिनिटात बघून होतो, पण इथे पोर्तुगीज, पेशवे, ब्रिटिश येऊन गेलेले आहेत. त्यांच्या पाऊलखुणा इथे दिसतात. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासारखा आहे. अशा रीतीने मित्रांनो, आजचा हा ब्लॉग, आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.